मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातले शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतलाय। पाणंद रस्ते, घरकुल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनाने जारी केलाय। महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केलाय, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना हा मोठा फायदा होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक खूप मोठी अपडेट पाहणार आहोत। खूप चांगली खुशखबर म्हणता येईल, गुड न्यूज म्हणता येईल। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे, कारण सरकारने आता तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। शेततळे विहीर बांधकामासाठी माती आणि खडीवरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करणार आहे। याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे व घरकुल लाभार्थी असणार आहे आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधकामासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेतपाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते। आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, यासाठी पैसेही खर्च करावे लागतात, परंतु आता हीच माती आणि खडी म्हणजेच जी गौण खनिज रॉयल्टी असणार आहे ती पूर्णपणे फ्री मिळणार आहे, असे सरकारने सांगितले आहे। तर महसूल विभागाने याबाबत निर्णय घेतला असून शासन निर्णय जारी केला आहे, अशी माहिती समोर आली आहे। या संदर्भात माहिती असणार आहे, जीआर सुद्धा तुम्हाला मी जे काही असणार आहे, म्हणजे जे शासन निर्णय जारी केला आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन शेअर करणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे जे फायदा आहे तो तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे। राज्यात गावतळी, पाझर तलाव जे बांधाऱ्यातील गाळ आणि माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत वापरली तर त्यांना रॉयल्टी आणि अर्ज फी आकारू नये अशी माहिती दिलेली आहे। तर शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ माती घेऊन जाण्यास परवानगी द्यावी असे शासनाने निर्णय दिला आहे। तर महामार्ग एवढे शेतपाणंद रस्ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पाणंद रस्ते तयार करण्यावर सरकारचा भर आहे। यासाठी शेतकऱ्यांना आता सरकार मदत सुद्धा करणार आहे। आता सरकारने हा निर्णय घेतला आहे तर शेतकऱ्यांचे कामे अगदी सोपे होणार आहे। तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक खूप मोठी अपडेट आहे, खूप चांगली अपडेट आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, त्यानंतर महसूल, त्यानंतर बंधारे बांधकाम, मामा तलाव, लघुसंचन तलाव हे सगळे असणार आहे। येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती, दगड, मुरुम, मातीयुक्त रेती या गौण खजिना शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास सरकारची मंजुरी दिली आहे। तर राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेली मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना, विविध घरकुल लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि अन्य सरकारी बांधकामासाठी गौण खनिज रॉयल्टी पूर्णपणे फ्री उपलब्ध करून देणार आहे। तसेच घरकुल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, तसेच शेततळे बांधण्यासाठी व शेत पाणंद रस्त्यासाठी सदर गौण जो खनिजाचा वापर करत असल्यास कोणतेही शुल्क अथवा रॉयल्टी आकारण्यात येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे। तर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण जरी इथे कर्जमाफी झाली नसेल तरी सरकार शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इथे मदत करत आहे असे समोर आले आहे। तर ठेकेदारांकडून रॉयल्टी होणार वसूल अशी सुद्धा माहिती आली आहे की संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि अन्य बांधकामात रॉयल्टी बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात असलेल्या या बांधकामासाठी गौण खनिज वापरास हरकत नाही, मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणांनी ठेकेदाराच्या बिलातून रॉयल्टी वसूल होत आहे याची खात्री करावी, अशी सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।